आरक्षण विषय पर भी आखो कारण थोड़ा केम क्लियर कर दू छू का तो मध्य विषय आदि वेगळो हो जाए। अब आरक्षण विषय पर सारी महाराष्ट्र में आपण जवळपास कोणी कोणी तो 55 आंदोलन किदे जवळपास 5 लोग अपने तरुण च्या पर शहीद वेगे ही घण दखेर वाच छे। ये 5 लोग आरक्षण सारू शहीद होनो कई नानकीस वात छे नहीं। आज वो घरेर जर आपण परिस्थिती समजन लीधे तो देखेर बाद प्रत्यक्ष जाहिर बाद कळच आज आपण संवेदना भी व्यक्त कर सके कि अशी परिस्थिति है। म्हणजे खेती कहीं म्हणजे चले गे म्हणजे एक तो आपण देश मनख्या मरेन किंमत छे म्हणजे खिड़ी नाही मनख्या मर जाओ और में आपण समाज में 4-5 लोग चले गए तो और भी आपण खतरा जानिव छे। ये भी एक घणो मोटो प्रश्न है। तो 5 लोग शहीद हुए गए, जवळपास 15-17 जागे पर उपोषण है, कहीं रास्ता रोको हुए, कहीं रेल रोको कर रहे थे। तो वो परिणाम स्वरूप करण शेवटी 4 तारखेला मीटिंग लागी आणि मीटिंगेर म्हणजे मार भी एक संकल्पना होती की भाई आयोग कमिटी ती कटाळा घ्यायचा आपण कशन माझी नवीन समिती नवीन आयोग ही कशन नको मार माते घेतोच पण कमिटी आयोग हेरो। परंतु આપણે सोबत जे काही આપણે समाजेर जे काही थोडा घणे अभ्यासक लोक छे उन्होंने सोबत में चर्चा की म्हणून को भी येर आंगडी यात्रा बोले आयोग समिती नेमगे ये काही नाळी करायलाच नको येरपेक्षा वेगळो काहीतरी मार्ग हवे तो आपण इन्सिस्ट करा आणि थोडसे को अब सरकार काही रच म्हणून हसाबी की सारी बातें डायवर्ट करच आणि म्हणून इलेक्शन मुडांग आज होतो अभी जिला परिषद पंचायत समिति नगरपालिका नगर परिषद ये सारी इलेक्शन माथे आणि म्हणून कोणसे हालतीर में आंदोलन काही वेळेपुरता का वे नाही स्थगिती देरच येती आणि आपले कने भी चारो छे ने दुसरो काही हे शेवटी जाहिर से तो ओनूरच कना मांगेर से तो ओनूनच काही वाते सांभाळो भी लागच। तो पछ मजन चर्चा कीधो अपने लोग सोबत तो बोलो क्यों आसो है कि बात जत्रा एर लारेर आयोग समिति वेद चलेगी 10 वर्षेर बाद वो डिसॉल्व जाओ छे तो वैलिड रही चाले नहीं आणि आरक्षण सरको विषय जन रच तो वन समिति नेमणूच लागच।